नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी। यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः। देखे भूत जात निदेले तेथेची जया पाहले। आणि जीव जेथ चेईले तेथ निद्रित जो। तोची तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी। तोची जाणे निरवधी मुनीश्वर। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञाच्या लक्षणांचा विचार आपण करत आहोत। भक्तराज अर्जुनाने देवाला 4 प्रकारचे प्रश्न विचारले। ज्याची बुद्धी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थिरतेला प्राप्त झाली अशा स्थितप्रज्ञ महापुरुषाचं लक्षण काय आहे? तो समाधी सुखाचा अखंड भोग घेणारा कोणत्या लक्षणाने तो ओळखावा? कारण असा महात्मा सामान्य पुरुषाला ओळखू येणं शक्य नाही। महात्म्याला ओळखण्याकरता एक अंतःकरणाची विशिष्ट प्रकारची बैठक असावी लागते, दृष्टी असावी लागते। सामान्य भूमिकेतून महात्म्याकडे पाहिलं तर तो सामान्य पुरुषासारखाच वाटतो। किंबहुना परमार्थामध्ये जीवन जगणारा महात्मा आणि व्यावहारिक दशेमध्ये जीवन जगणारा एखादा प्रापंचिक व्यक्ती यांच्या जीवनाचं वरवर जर आपण विचारण केलं, विश्लेषण केला तर फार काही फरक जाणवत नाही। किंबहुना बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीचा व्यवहार सुचारू स्वरूपाचा असतो, तेवढा महात्म्याचा व्यवहारही थोडासा विस्कटलेलाच असतो। आणि मग वरवरच्या भूमिकेतून जेव्हा एखादा व्यक्ती त्यांच्याकडे पाहतो तर एखाद्या व्यक्तीला साधकाकडे पाहून तरी तो सिद्ध आहे असं वाटतं, पण सिद्ध महात्म्याकडे पाहिल्यानंतर तो साधक आहे की नाही असंही लोकाला वाटत नाही। चिरंजीव पद आपण वाचा म्हणजे लक्षात येईल। म्हणती हरीचा अवतार आम्हा लागी झाला स्थिर। म्हणजे एखाद्या साधकाकडे पाहिलं आणि त्याच्या जीवनाची जर व्यवस्थितपणा त्यांना अनुभवाला आला तो लोक म्हणतात हा सिद्ध अवस्थेला पोचलेला आहे। पण एखादा सिद्ध भूमिकेवर असलेला महात्मा जर व्यवहारामध्ये मनसोक्त वागत असेल, स्वेच्छेने वागत असेल, अमृतानुभवाच्या भूमिकेतून स्वैर झाला समाधी स्वेच्छाची विधी असा जर तो वागत असेल तर सामान्य माणसं त्या सिद्ध महात्म्याला साधक म्हणून सुद्धा मानायला तयार होत नाही। आणि जो समाधी सुखाचा अखंड भोग घेतो आहे तो कोणत्या लक्षणाने ओळखावा? ते लक्षणं कोणाला कळतील? एकतर जगद्गुरू तुकोबारायांसारख्या महात्म्याला कळतील किंवा सर्वांच्या अंतरामध्ये विराजमान असणारा परमात्मा, त्या परमात्म्याला ती लक्षणं कळतील। म्हणून भक्तराज अर्जुनाने देवाला जो प्रश्न विचारला तर उत्तर देणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याचं ज्ञानोबर एकाच ओळीमध्ये चिंतन सांगतात। स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव। स्थितधी किं प्रभाषेत किमाशीत व्रजेत किं। असा प्रश्न विचारला की नाही? मग प्रश्नाचं उत्तर कोण देत आहे? तव परब्रह्म अवतरण जो षड्गुणाधिकरण तो काय ते तर श्री नारायण बोलत असे। ज्ञानोबराने ही सगळी शब्द भगवंताकरता का बरं वापरली असेल? एक, साक्षात परमात्मा श्रीकृष्ण परब्रह्मच आहे। षड्गुणाधिकरण सगळ्या गुणांचं तो अधिकरण आहे। ऐका यशश्री औदार्य ज्ञानवैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ मनोनितो भगवंतू। षड्गुणाचं अधिकरण आहे म्हणून आपल्याकडे ज्ञानाचा अथांग सागर आहे आणि ते ज्ञान देण्यासाठी भगवंताचं औदार्य प्रगट व्हावं लागेल म्हणून षड्गुणाधिकरण शब्द वापरला। आणि महात्म्याची जर अंतःकरणाची लक्षणं पाहिजे असेल तर त्या अंतःकरणात विराजमान असणारा परमात्माच त्या अंतःकरणातील लक्षणं सांगू शकतो। ऐसी वरमे मज दावी नारायणा। ज्ञानोबाने शब्द वापरला परब्रह्म अवतरण जो षड्गुणाधिकरण तो काय ते तर श्री नारायण बोलत असे। आणि मग भगवंताने क्रमाक्रमाने अर्जुनाची असणारी 4 प्रकारची प्रश्न त्या 4ही प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता प्रारंभ केला। महात्मा प्रारब्धाने अवर्जनीय असणारे
जे टाळता येत नाही, जे त्याला स्वीकार करावेच लागतात, अशा अवर्जनीय विषयांना जरी तो प्राप्त करत असेल तरी त्याच्या इंद्रियामध्ये रागद्वेष नसतो. मन स्वतःच्या ताब्यामध्ये असतं आणि मनाच्या ताब्यामध्ये इंद्रिय राहतात. अशा पद्धतीनं तो विषयांचं सेवन जरी करत असेल तरी त्याच्या अंतःकरणाला स्वच्छता किंवा प्रसाद भूमिका प्राप्त होते. आणि प्रसाद जर प्राप्त झाला तर सर्व दुःखाची हानी घडते. कारण प्रसाद म्हणजे अंतःकरणाची शुद्धता. त्या शुद्ध अंतःकरणामध्ये ब्रह्मज्ञान राहतं. ब्रह्मज्ञानाने अविद्येचा नाश, अविद्या कार्याचा बाध होतो. आणि अविद्या कार्याचा आणि अविद्येचा नाश झाला तरच खऱ्या अर्थाने सर्व दुःखांना हानीही, सर्व दुःखांची हानी होते. पण याकरता अंतःकरण प्रसन्न असणं फार महत्त्वाचं. म्हणून 65 क्रमांकाच्या श्लोकामध्ये त्या प्रसन्नतेचं महत्त्व प्रतिपादन केलं आहे. अंतःकरणाची शुद्धता फारच महत्त्वाची आहे. ज्या पुरुषाचं अंतःकरण ताब्यात नसतं त्याला आत्मविषयक बुद्धी प्राप्त होत नाही. आत्मविषयक बुद्धीच प्राप्त झाली नाही तर विजातीय प्रत्ययाचा परित्याग करावा आणि सजातीय आत्माकार वृत्ती करावी असे निधिध्यासनाची भावना त्याला प्राप्त होत नाही. ज्याच्याकडून निधिध्यासन घडतच नाही त्याच्या जीवनातलं अज्ञान आणि अज्ञान कार्याचाही नाश किंवा शांती प्राप्त होत नाही. आणि ज्याला शांतीच प्राप्त होत नाही म्हणजे ज्याच्या जीवनातलं अज्ञानच निवृत्त होत नाही तर त्याला मोक्षाच्या ठिकाणचा आनंद मिळणार कसा? अशांतस्य कुत सुखम. म्हणून भगवंतांनी तो शब्द वापरला, नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयत शांती अशांतस्य कुत सुखम. अशांत असणाऱ्या पुरुषाला सुख तरी कुठून मिळणार? त्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये एक वाक्य आलं आहे, सुखारतीनः कुतो विद्या विद्यार्थिनः कुत सुखम. ज्या मनुष्याला सुखाची अपेक्षा असते ना, ज्या विद्यार्थ्याला असं वाटतं आपल्याला फार मोठ्या सोयीसुविधा मिळाव्या, त्याला विद्या नाही मिळत. सोयीसुविधाची अपेक्षा असते. बऱ्याच लोकांना वाटतं की नाही आपला विद्यार्थी, आपला मुलगा असा सोयीसुविधेमध्ये राहावा चांगल्या प्रकारे आणि मग तो ज्ञानी व्हावा. घडणं शक्य नाही. जुन्या काळामध्ये विद्यार्थी गुरुकुलामध्ये राहायचा. ते गुरुकुलातल्या विद्यार्थ्याचं सांगत असताना एक प्रसंग असा आला की प्रभू रामचंद्रांनी विचारलं, या वनामध्ये एवढी सुगंधित फुलं का अनुभवाला येतात? म्हणे या आश्रमामध्ये काही विद्यार्थी राहायचे आणि ते विद्यार्थी दररोज जंगलातून जाऊन कंदमुळं, फलं, फुलं, पानं आणि स्वतःच्या करता लाकडं तोडून आणायची. तर त्यांच्या घामाचे बिंदू या वनामध्ये पडलेले आहे आणि त्यापासून ही फुलाची झाडं तयार झाली. मला तो विस्तार नाही करायचा. पण ज्याला सुखाची अपेक्षा असते ना त्याला विद्या नाही मिळत. आणि विद्यार्थी असेल तर त्याला सुख मिळत नाही. सुखारतीनं कुतो विद्या विद्यार्थीनं कुत सुखम. म्हणून ज्या जाहिराती येतात ना, स्नानाकरता गरम पाणी, चांगल्या प्रकारचं 2 वेळा जेवण, 1 वेळा नाश्ता, CCTV कॅमेरा, तज्ज्ञ, हे सगळ्या सोयीसुविधा आहे. विद्यार्थी घडत नसतो. विद्यार्थ्याला प्रतिकूलताच असावी लागते तर त्याचं जीवन व्यावहारिक भूमिकेतून तयार चांगलं होतं. जुन्या काळामध्ये ज्यांना मधुकरी खाण्याकरताच मिळाली नाही त्यांचा आजही अभ्यास तयार आहे. पुढचं मी बोलत नाही आता. सुखार्थीनं कुतो विद्या विद्यार्थीनं कुत सुखम. सुखार्थी पुरुषाला विद्या मिळत नसते आणि विद्यार्थ्यांनी सुखाची अपेक्षा करायची नसते. तसं ज्याच्याकडून परमात्म्याचं ध्यानच घडत नाही त्याच्या जीवनामध्ये अविद्या कार्याची शांती नाही होत. आणि अशांत पुरुष असेल तर त्याला सुख कुठून मिळणार आहे? अशांतस्य कुत सुखम. ज्ञानोबाला म्हणतात अशांत पुरुषाला सुख मिळेल पण एक उपाय करावा लागेल. अग्नीमध्ये बियांची पेरणी करायची आणि बियाणं पेरल्यानंतर अग्नीमधून जर त्याला अंकुर आला तर अशांत पुरुषाला नक्की सुखप्राप्ती घडेल. शक्य आहे का? अजिबात नाही. म्हणून मन ताब्यात नसतं, इंद्रिय स्वैर पद्धतीनं वागणं याला अयुक्तपणा असं म्हणतात. आणि आपल्या ठिकाणचा अयुक्तपणा, मनामध्ये असणारी चंचलता, मनातले अनेक प्रकारचे विकार, मनातले अनेक प्रकारचे दोष हेच मनुष्याच्या दुःखाला कारण आहे. आणि मनुष्य आपल्या मनाकडे लक्ष देत नाही. आपल्या दुःखाला तो दुसऱ्याला जबाबदार धरत असतो. याने असं केलं म्हणून मला दुःख आलं. अरे पण आणि का रुसावे नलगे बहुता आपुल्या संचिता वाचवून या. आपलं मनच आपल्या सुखदुःखाला कारण आहे.
म्हणून मनुष्याने इंद्रिय निग्रह करावा. जो इंद्रियांच्या मागे जातो, ज्याचं मन इंद्रियांचं अनुसरण करतं, ते इंद्रिय, ते मन, ते विषय त्या पुरुषाचे आत्मविषयक असणारी बुद्धी किंवा ज्ञानाचं अपहरण करतात. उदाहरण फार गोड दिलं आहे. त्यातला एक भाव वेगामध्ये का लक्षात राहिला नाही. एखाद्या पाण्यामध्ये जर नौका असेल, चांगलं उदाहरण बघा, मधुसूदन सरस्वतीने हे उदाहरण स्पष्ट केलं आहे, दृष्टांत स्पष्ट केला. पाण्यामध्ये जर नौका असेल आणि उलट वारा जर वाहू लागला तर तो वारा जसं त्या नौकेला माघारी घेऊन जातो, तसं इंद्रियांच्या पाठीमागे जाणारं जे मन असतं, ते इंद्रिय, ते मन, ते विषय त्याची प्रज्ञा घेऊन जातात, म्हणजे बुद्धीचं अपहरण करतात. पण चंचल मन म्हणजे पाण्यावर असणारी नौका आहे. पण तेच मन किंवा तीच नौका पृथ्वीवर असेल तर मग आता वारा त्याचं अपहरण करू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की परिपूर्ण सिद्ध असणारा महात्मा, त्याचं असणारं मन किंवा इंद्रिय विषयातही काही आपण पे वाचणे नाही. मग विषय कवन काही बाधितील कवना, म्हणजे जर नौका पृथ्वीवर असेल तर वारा काहीच करू शकत नाही. तसं जो सर्वत्र एकत्वम अनुपश्यता असेल तर त्याला विषय बाधित करू शकत नाही. पण जो अगदी सायासाने प्रयत्न धडपड करतो आहे परमात्मा बोधासाठी, अशा साधकाने मात्र कायम सावध राहिलं पाहिजे. ते उदाहरण सांगितलं. म्हणून अर्जुना, ज्या साधकाची सर्व बाजूने आपली इंद्रिय विषयापासून आवरलेली असतात, त्याचीच असणारी प्रज्ञा परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थिरतेला प्राप्त होते. आणि मग यानंतर भगवान म्हणतात, आता या महात्म्याचं एक अपूर्व लक्षण सांगणार आहे. आता अनेक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझं सांगेन परिसपा. यानंतर आणखीन गहन म्हणजे काय? गंभीर म्हणजे काय? सहजासहजी वरवरून पाहिलं तर लक्षातच येत नाही, असे गंभीर प्रकारचं लक्षण मी तुला सांगणार आहे. आणि ते कोणाचं लक्षण आहे? अपूर्ण पुरुषाचं नाही. जो ज्ञानोबाऱ्यांची ओवी बघा की परिणाम आयुष्य आला, पूर्णते झाला वल्लभ जो. पूर्णतेला जो वल्लभ रूपाने प्राप्त झाला आहे, म्हणजे पूर्ण स्थितीचा स्वामी, अशा महात्म्याचं मी तुला लक्षण सांगणार. पण अर्जुना, तू सुद्धा परिसपा, चांगला ऐक बरं, कारण पूर्णाचं लक्षण आहे. जे मनुष्य चांगल्या प्रकारे ऐकतो तसं व्हावं ही त्याची भावना निर्माण होते. श्रवण चांगलंही असावं आणि ते पुन्हा चांगल्या पद्धतीनंच ऐकावं. परिसपा कोणतं अपूर्व लक्षण आहे ते लक्षण पुढे 69व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यशां जागृती भूतानि सायशा पश्यतः मुनेः. आता या श्लोकाचा अर्थ करत असताना हा कुट श्लोक आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, महाभारताची रचना करावी असं व्यास महर्षींनी आपल्या मनामध्ये ठरवलं. मग आपल्याला लेखकही चांगला मिळाला पाहिजे की नाही. जवळपास 1,00,000 किंवा 1,25,00,000 श्लोकसंख्या. महाभारताची संख्या 1,00,000च आहे. पण हरिवंश नावाचा जो ग्रंथ आहे तो त्याच्यामध्ये समाविष्ट केला की 1,25,00,000 श्लोकसंख्या होते, असं त्याचं उत्तर आहे. एवढ्या मोठ्या श्लोकांची आपल्याला रचना करायची, आपण सांगणार आहे, तर लेखकही आपल्याला भेटला पाहिजे की नाही. हल्लीच्या काळामध्ये त्या यंत्रामध्ये काही ॲप येतात, आपण जसं बोलतो तसं त्याच्यामध्ये बरोबर ते मुद्रित होतं. पण ते मुद्रित होत असताना त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या चुका राहण्याची शक्यता आहे. त्याला प्रिंटिंग मिस्टेक असं म्हणतात की नाही, ते मुद्रण दोष म्हणतात मराठीमध्ये, ते होऊ शकतात. त्यानंतर ते दुरुस्त करावं लागतं. ती सुविधा फार चांगली आहे. आता आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा आपण जेव्हा एखादा पाठ वगैरे ऐकतो तर त्याच्यावरती ते एक विकल्प असतो, पर्याय, त्याला काय सब टायटल असं काहीतरी म्हणतात. ते जर आपण बटन दाबलं की आपण जे बोलतो ते अक्षर त्यावर दिसू लागतात. पण त्याच्यामध्ये बरेचदा दोष असू शकतात. ते खूप स्पष्ट बोलावं लागतं, स्पष्ट नाही. स्पष्ट बोललं की तेव्हाच ते येऊ शकतं. तो भाग सोडून द्या, मला ते नाही सांगायचं. पण व्यासांनी विचार केला की आपल्याला लेखक तर चांगला मिळाला पाहिजे. मग कोणाची प्रार्थना करावी? ब्रह्मदेवाने सांगितलं तुम्ही गणरायाचं आवाहन करा. व्यासच आहे ते. व्यासांनी आवाहन केलं, गणराय प्रगट झाले. ते म्हणाले, मी लेखन काम करतो पण माझी एक अट आहे,
तुम्ही इतकं सांगत राहिलं पाहिजे की माझी लेखणी बंद पडता कामा नये. नाही तर तुम्ही म्हणायचं हो थांबा थांबा विठ्ठल विठ्ठल घेऊ द्या आणि मग पुढं असं नाही चालणार. माझी लेखणी बंद पडता कामा नये. व्यासाने सांगितलं मग माझी एक अट आहे, जोपर्यंत तुम्हाला श्लोक समजत नाही, श्लोकाचा अर्थ लक्षात येत नाही, तोपर्यंत तुम्ही लिखाण काम करायचं नाही. आणि असं म्हणतात की जवळपास व्यासांनी कुटश्लोकांची रचना केली. महाभारतामध्ये 8,800 श्लोक आहेत जे कुटश्लोक आहे. म्हणजे वरवरून याचा अर्थ आपल्या लक्षात येतच नाही. गीतेमध्ये हा एक कुटश्लोक आहे की जे प्राणीमात्रांच्या करता रात्र आहे तिथे मग आत्मा जागी आहे, जिथे लोक जागी आहेत तेथे मग आत्मा झोपलेला आहे. काय अर्थ करायचा? हा कुटश्लोक आहे. किंवा पुढे येतो आहे कर्मण्ये कर्मय पश्येत अकर्मणीच कर्मय, हा सुद्धा कुटश्लोक आहे. तर मग भगवंताला जो अभिप्रेत अर्थ आहे तो अर्थ जर लक्षात घेतला तर या श्लोकाचा अर्थ लावता येतो. आणि आपल्या मनामध्ये जे अर्थ असतात तेच अर्थ जर आपण घेतले तर आपल्याला श्लोकाचा अर्थ लागणार नाही. या पदांचे अर्थ लावत असताना कधीसुद्धा त्या शब्दाचा जो योगिक अर्थ आहे तो बघावा लागतो, शब्दाचा रूढ अर्थ तोही पाहावा लागतो, त्या शब्दाचा पुन्हा भावार्थ बघावा लागतो. आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाचं काय असेल तर वक्तुरिच्छा तात्पर्यम, त्या शब्दाचं वक्त्याच्या मनातला काय भाव आहे तो पाहावा लागतो. ज्याला वक्त्याच्या मनापर्यंत जाता येतं त्याला चांगल्या प्रकारे अर्थ स्पष्ट करता येतात आणि ते ज्ञानोबाऱ्या जातात. देवाचे मनोगत तो दावीत हासी मूर्त. म्हणून बऱ्याचदा आपण शब्द फक्त वाचतो, आपल्याला शब्दशक्ती कळते, तर झाला शब्दार्थ, पदाचा अर्थ झाला तो, पण तोच अभिप्रेत असेल असं काही सांगता येत नाही. महावाक्यामध्ये सुद्धा वाच्यार्थ नाही घेता येत, लक्षार्थ घ्यावा लागतो. तेव्हा जीवब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन करता येतं, थोडासा विस्तार होईल. म्हणून शब्दाचा योगिक अर्थ, त्या शब्दाचा पुन्हा मुख्य अर्थ, भावार्थ, तात्पर्य अर्थ, व्यंजनेचा अर्थ, हे सगळे अर्थ बघावे लागतात. इथे अर्थ जो केला, निशा म्हणजे काय? रात्र. मग रात्रीमध्ये तो जागा आहे. जिथे प्राणी मात्र जागे आहेत तिथे तो झोपलेला आहे, तर याचा अपूर्व अर्थ करावा लागेल की नाही? मग इथं निशा पदाने अर्थ काय घ्यायचा तर अर्थ असा घ्यायचा आहे, निशा म्हणजे काय? रात्र. आणि रात्रीमध्ये काय असतो? अप्रकाश. सर्वांना ती काही कळत नाही. तसं परमात्म तत्व जे आहे ते सगळ्या प्राणीमात्रांना कळत नाही. श्रवणायापि बहुभिर्यो न लभ्यः. परमात्म तत्व सगळ्या लोकांना कळत नाही. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वापि न वेद न चैव कश्चित् दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शभिः. परमात्म तत्व सहसा सामान्य पुरुषाला ऐकल्याबरोबर कळतच नाही. परमात्मा हा कोणत्या प्रमाणाचा विषय होत नाही. सगळी प्रमाणं त्याच्यामुळे प्रकाशित होतात, ती प्रमाणं त्याचं काय प्रकाशन करणार आहे. म्हणून सगळ्या प्राणीमात्रांकरता परमात्म तत्व रात्रीप्रमाणे आहे. म्हणून जे परमात्म तत्व सामान्य मनुष्याला कळत नाही, म्हणून न कळणं यासाठी ते परमात्म तत्व गहन असल्यामुळे रात्रीप्रमाणे आहे. म्हणून सर्व भूतानाम या निशा, सर्व प्राणीमात्रांच्या करता जे परमात्मा तत्व अवगत होण्याकरता कठीण आहे, सहज शक्य नाही, मग रात्रीप्रमाणेच आहे की नाही? आणि तस्याम त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी संयमी, ज्याने मन इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवलेले आहे, तो त्या स्वरूपामध्ये जागा झालेला आहे. जागरती, जागा झाला म्हणजे ते परब्रह्मतत्व मीच आहे असा त्याला अनुभव आला, म्हणून तो जागा झाला आहे. ज्ञानोबा म्हणतात, जे साम्येशी जे डोळा लागला तया म्हणून तो दैवागळा वाणीत असो वेळोवेळा. जे साम्यशी जे डोळा लागला तया, साम्यशी जेवर त्याला निद्रा लागली असा त्याचा अर्थ, तो जागा झाला आहे. जे प्राणीमात्रांकरता परमात्म तत्व गहन आहे म्हणजे रात्रीप्रमाणे आहे, म्हणून सामान्य पुरुषाला ते कळत नाही, तिथे तो जागा आहे. म्हणून इथे रात्रीचा अर्थ करत असताना आपली रात्र नाही घ्यायची. आपली तर रात्रही सारखीच आहे, दिवसही सारखाच आहे, ते आपला इथं अर्थ नाही घ्यायचा. इथे परमात्म तत्वाचं ज्ञान
हे सामान्य पुरुषाला कळत नसल्यामुळे रात्र आहे आणि त्याला ते कळालं हे आत्मत्वाने, म्हणून तो जागा झाला. दुसरं उदाहरण, यस्याम भूतानि जागृती, आणि ज्या ठिकाणी सगळे प्राणी मात्र जागे झाले आहेत. प्राणी मात्राला लागलेले आहे अविद्येची निद्रा, आणि त्या निद्रेमध्ये प्राणी मात्र स्वप्न पाहावं आणि स्वप्नाला खरं मानावं तसा जागृतीचा खऱ्याप्रमाणे व्यवहार करत आहे. अविद्येची अनिदा, विश्वस्वप्नाचा धांदा, भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो, ही प्राणी मात्राला लागलेली निद्रा आहे. आणि या निद्रेमध्ये स्वप्न पडावं, स्वप्नाला खरं मानून व्यवहार करावा, तसे बाकीचे सगळे प्राणी मात्र या जगताला चालविते व्यवहार सत्य म्हणून प्राणी मात्र यस्याम भूतानि जागृती, आणि महात्म्याला मात्र ती व्यवहाराची द्वैत दर्शनाची रात्र आहे, कारण त्याने परमात्मा तत्व पाहिलेलं आहे. सा निशा पश्यतः मुनेः, म्हणजे महात्मा जिथे जागा आहे तिथे प्राणी मात्र झोपलेले आहे, आणि जिथे प्राणी मात्र जागे आहेत तिथे महात्मा मात्र झोपलेला आहे. प्राणी मात्राला द्वैत दर्शन व्यवहार खरा वाटतो, तिथे महात्मा झोपलेला आहे, आणि परमात्मा तत्व प्राणी मात्राला कळत नाही. जिथे प्राणी मात्र झोपलेले आहेत तिथे हा चांगल्या प्रकारे जागा झालेला आहे. आणि संत इथे जागे करतात ना, उठा जागे व्हा रे आता, इथे आपल्याला जागृती देतात. आता यावर ज्ञानोबांचं स्पष्टीकरण, देखे भूत जात निदेले, तेथेच जया पाहले, आणि जीव जेथ चिईले, तेथ निद्रित जो, तोची तो निरुपाधी, अर्जुना तो स्थिर बुद्धी, तोची जाणे निरवधी मुनीश्वर. 2 याच्यावर या श्लोकावर, देखे पहा अर्जुना, हे गहन कसं वरवरून लक्षात नाही येणारं, म्हणजे महात्मा वरवरूनही लक्षात येत नाही, आणि हा श्लोकही नाही ना वरवरून लक्षात येत. म्हणून भगवंताने सांगितलं का न सांगितलं मला माहिती नाही, पण ज्ञानोबाने मात्र नक्की सांगितलं, अर्जुना हे गहन लक्षण आहे, म्हणून चांगल्या प्रकारे तो आहे. या श्लोकाच्या अगोदर काय सांगितलं आहे, आता अनेक एक गहन पूर्णाचे चिन्ह, अर्जुना तुझं सांगेन परिसपा, देखे भूत जात निदेले, सगळे प्राणी मात्र आपल्या आत्मस्वरूपाच्या विषयी ज्ञान प्राप्त करून घ्यावं, त्याला जाणावं, या बाबतीमध्ये निवांत आहे, निवांत निश्चिंत आहे, काही घेणं देणं नाही, म्हणजे झोपलेलेच आहेत ना. भूत जात निदेले, आणि त्याच ठिकाणी परमात्म दर्शनासाठी जया पाहले. पाहले म्हणजे काय, उजाडले. ज्याला ही उष कालाची भावना वेळ प्राप्त झाला, 4थ्या अध्यायामध्ये ओवी ना, आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे घेता निदान देखिले, आता स्वप्नचे हेतू कले साचा सरेशे. 7व्या अध्यायामध्ये पण एक ओवी बघा, आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं याला उषक काळ असं म्हटलं आहे. तैशीची गुरुकृपा ओखा ओचळली, आणि ज्ञानाची ओत पडली, ते तर साम्याची रिद्धी उगळली, तयाची दृष्टी. हा महात्म्याच्या जीवनातला उषक काल आहे. तो आपल्या जीवनामध्ये धावाधाव करतो आहे. त्याने विषयाचं अरण्य उल्लंघन केलं, वाईट वासना टाकून दिल्या, सदवासनेच्या पहाडावर पठार प्रदेशावर आला, आणि असा धावता धावता सदवासनेच्या पठारावर आल्यानंतर त्याला उषक काळ दिसू लागला. गुरुकृपा ओखा उजळली, गुरूंची कृपा हा उषक काल आहे. आणि तो उषक काल आल्यानंतर जसं आपण म्हणतो ना, सूर्याचा सारथी अरुण आला की नंतर सूर्यदर्शन होत आहे, तसं गुरूंची कृपा हा उषक काल आला की त्याला सगळीकडे समदर्शन परमात्मा प्राप्त होतो. तेथेची जया पाहले. बाकीचे प्राणी मात्र पर्वताच्या अलीकडे झोपलेलेच आहे, आणि हा मात्र त्या साधनेच्या सत्कर्माची या वाटा तिथून गेल्यानंतर तेथेची जया पाहले, हा त्याचं अपूर्व लक्षण आहे. आणि जीव जेथ चेईले, सगळे प्राणी मात्र ज्या ठिकाणी जागे आहे. लोक म्हणतात ना, आम्ही का सामान्य का, आम्ही रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, किती जागा आहे, सगळे जागे. बघा ज्ञानोबा म्हणतात, सायास करीशी प्रपंची दिननिशी. तो एवढे सायास करतो की रात्री आणि दिवस सायासच करतो की नाही. म्हणजे जीव ज्या ठिकाणी जागे आहेत तिथे महात्मा निवांत झोपलेला आहे. ते तर निद्रित झोप, कारण त्याला व्यवहारातला कोणता पदार्थ प्राप्त नाही करायचा. अगोदरच भवस्वर्गा उबगले, मुमुक्ष योग ज्ञाना वळगले, पुढती नयोव्याने गाले पैजा जेथ.
भरतांनी साधना केली, नंतर हरणाचा जन्म मिळाला आणि पुढचा जन्म ब्राह्मण कुळातच मिळाला. पण ते म्हणे नाही, आता पहिल्यासारखं नाही करायचं. एकदा उणीव झाली तर दुसऱ्यांदा जन्म मिळाला, आता अज्ञानी पुरुषाप्रमाणे राहायचं. जीव जेथ चेईले तेथ निद्रित जो, हे त्यांचं अपूर्व लक्षण आहे. म्हणजे प्राणी मात्र व्यवहारात जागे आहे, तर महात्मा व्यवहारामध्ये झोपल्याप्रमाणे आहे. आणि प्राणी मात्र परमार्थ तत्वामध्ये झोपलेले आहेत, ते महात्मा चांगल्या प्रकारे जागा झाला आहे. आणि ही जागृती एकदाच येते. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत. उठा, उपनिषदाचा आपल्याला आज्ञा आहे, जागे व्हा आणि महापुरुषांची शरणागती करून हे आत्मतत्व प्राप्त झालं की जीवनाची ती कर्तव्यता आहे. ही जागृती येण्यासाठीच सगळे प्रयत्न करायचे आहे. आणि जे संत यामध्ये जागे झाले तेच आपल्याला जागवतात. मज निरंतर जागविती, तो अभंगाचा अर्थ मग या श्लोकातून लागतो आहे. तोची तो निरुपाधी. अर्जुना, तोच खऱ्या अर्थाने उपाधिरहित आहे. देहाच्या उपाधीपासून, देहाचा वेष्टी उपाधी आहे, अविद्येचा वेष्टीच अज्ञानाचा उपाधी आहे, कारण उपाधी. जगताचा कार्याचा समष्टी उपाधी आहे आणि मायेचा समष्टी कारण उपाधी आहे. या सगळ्या उपाधीपासून तो विवर्जित झाला आहे. तोची तो निरुपाधी, उपाधिरहित आहे. अर्जुना, तो खऱ्या अर्थाने स्थिर बुद्धी आहे. आणि तोची जाणे निरवधी. अवधी म्हणजे मर्यादा, निरवधी म्हणजे मर्यादा नाही. नित्य निरंतर अखंड स्वरूपामध्ये रममान होणारा तो स्थिर बुद्धी आहे. आणि असा असल्यामुळे मनन जो करतो त्याला मुनी म्हणतात. आणि सगळ्या मुनीमध्ये हा श्रेष्ठ अशा प्रकारचा महात्मा आहे. आता या महात्म्याचं लक्षण एका श्लोकामध्ये सांगतात. अंतिम श्लोक 71 क्रमांकाचा आहे आणि त्या अगोदरचा हा उपांत्य श्लोक आहे. आपूर्यमाणमचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे सशान्तिमाप्नोति न कामकामी. आपूर्यमानम अचल प्रतिष्ठम समुद्रम आपः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे सह शांतिम आपनोति न कामकामी. हा झाला पदच्छेद. अर्थ फार गोड आहे. भगवद्गीतेमध्ये जे काही दृष्टांत आलेले आहे त्या दृष्टांतामध्ये हा एक श्लोक येतो की यामध्ये दृष्टांत दिलेला आहे. पाठीमागे वायुर्नावमी वांभसी हाही दृष्टांतच आहे. वांसांशी जीर्णानी दृष्टांत यदा संहरते चायम कुर्मंगानी व सर्वशः, या दुसऱ्या अध्यायामध्ये आलेले हे काही दृष्टांताचे श्लोक आहे. यामध्ये आलेला यद्वद, ज्याप्रमाणे, आपूर्यमानम सगळीकडे परिपूर्ण भरलेला, अचल प्रतिष्ठम, अचल प्रतिष्ठा म्हणजे काय, जो कधीही कमी पाण्याने कमी नाही होत, जास्त पाण्याने वाढत नाही, ज्याची प्रतिष्ठापना स्थिरता अचल स्वरूपाची आहे. किंवा दुसरा एक अर्थ केला आहे ज्यामध्ये मेरू, मंदार, मैनाक हे पर्वत आल्यानंतर अचल राहतात आणि असाही समुद्र पुन्हा त्यांच्यामुळे अचल राहतो. असा अचल प्रतिष्ठम समुद्रम आपह प्रविशन्ति. सर्व बाजूने जगातल्या सगळ्या नद्यांचं पाणी त्याच्या पोटामध्ये येतं, पण तरीसुद्धा समुद्रामध्ये विकार होत नाही. ते सगळं पाणी त्याच्या उदरामध्ये सामावलं जातं. तद्वत, त्याप्रमाणे कामाहा, काम्यन्ते इति कामाहा, ज्याची कामना किंवा इच्छा केली जाते, इच्छित पदार्थाच्या विषयाला काम असं म्हणतात. किंवा अपेक्षेचा विषय तो असतो काम. आणि कामा हा बहुवचन वापरलं. अनेक प्रकारचे विषय यम प्रविशन्ति सर्वे कामाहा, सगळ्या प्रकारचे कामनेचे विषय प्रारब्ध आहे महापुरुषाचं. सगळ्या प्रकारचे विषय, सगळ्या प्रकारचे भोग त्याच्याकडे प्रारब्धाने येतात, प्रविशन्ति प्रवेश करतात आणि तरीसुद्धा तो विकाराला प्राप्त होत नाही. जसा समुद्र घटतही नाही आणि वाढतही नाही, तसा हा सुद्धा विषयाच्या प्राप्तीने किंवा वियोगाने स्थिरतेला प्राप्त होतो, विकाराला प्राप्त होत नाही. स शांती आपनोती, तो स्वरूप शांतीला प्राप्त होतो. बघा बरं, सगळे कामनेचे विषय स्वतःहून आले तरी तो निर्विकार राहतो, शांतीला प्राप्त होतो. या उलट ज्याला असं वाटतं मला विषय मिळावे, त्याला शांती मिळत नाही आणि विषय मिळत नाही. न कामकामी, कामी
कामनेच्या पदार्थांची कामना करणारा कामकामी शांती न आपणोती त्याला शांती प्राप्त होत नाही. महात्म्याला का प्राप्त होते? तो कसा राहतो आहे? प्रारब्धाला अनुसरून राहतो आहे अयाचित वृत्तीने आणि अवर्जनीय विषयांचं तो सेवन करतो, शांतीला प्राप्त होतो. आता हे त्याचं प्रारब्ध आहे बरं. आपल्याला असं वाटतं की महात्म्याने असं राहावं आणि असं राहू नये, हे त्याला ठरवणारे आपण कोण आहे? जिथं शास्त्र त्यांना काही सांगत नाही तिथे आपण ठरवणारे कोण आहोत? बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की नाही नाही महात्म्याचं हे चुकलं, महात्म्याने असं नको राहायला, महात्म्याने असं राहिलं पाहिजे. अरे आपला आग्रह त्यांच्यावर का लावतो? हा आपला दुराग्रह आहे. महात्म्याने कसं राहायचं हे महात्मासुद्धा ठरवत नाही, त्याचं प्रारब्ध ठरवतं. गुरुवारी बाबा सांगत असणार, महात्म्याला भोग देण्यासाठी त्याची जी काही तडजोड आहे, तयारी आहे, ते आतून प्रारब्ध करत असतं. त्याने ते कसं राहावं हा तोही ठरवत नाही. ऋषभदेवांचं उदाहरण भागवतामध्ये आलेलं आहे. पदार्थाभाविनी भूमिकेमध्ये राहायचं. निघाले की निघाले, जिकडे वारा आला तिकडं जायचं. एखाद्या झाडाच्या काटेरी फांदीला त्यांच्या डोक्यावरचे केस अडकून राहिले तर महिना जाग्यावर राहायचं. जेव्हा वारा येईल काटेरी फांदीतून ते केस सुटतील आणि मग वाऱ्याने दिशा बदलली चेहऱ्याची तर तिकडं जायचं. असं पदार्थाभाविनी अवस्थेमध्ये राहणारे जंगलाला वनवा लागला आणि त्या वनव्यामध्ये त्यांचं शरीर पेटून गेलं, जळालं, भस्म झाला, तरी त्यांना त्याची आठवण नाही. देह आगी माझी पडिलिया कशस्त्रेवरी तोडिल्या चित्त महासुखी पौडलिया चेवोचे नाही. मग त्या महात्म्याला शास्त्रही विधिनिषेध सांगत नाही. आणि आपण काय म्हणतो, नाही नाही त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे, त्यांनी असं राहायला पाहिजे, त्यांनी असं वागायला पाहिजे. साधकाला म्हणू शकतो आपण, सिद्ध महात्म्याला शास्त्रही म्हणत नाही, आपणही म्हणू शकणार नाही. प्रारब्धाने सगळं मिळतं त्यांना. पण एवढं मात्र आहे की साधकी अवस्थेमध्ये महात्म्याने जो इंद्रिय निग्रहाचा, मनोनिग्रहाचा, संयमाचा अभ्यास केलेला आहे, त्याच अभ्यासानुसार महात्मा सिद्ध अवस्थेमध्ये सुद्धा संयमी जीवनच जगत असतो. पण कदाचित प्रारब्धाने चुकून एखादा व्यवहार जरी झाला, त्यांच्याकडून चुकून बरं प्रारब्धाने, तरी त्यांना त्याचा काही दोष लागत नाही. हे त्यांचं प्रारब्ध असू शकतं, आपण त्यामध्ये आग्रह धरू नये. बऱ्याचदा आपण म्हणतो की नाही नाही पण त्यांचं हे चुकलं बघा, आतापर्यंत त्यांनी किती चांगली साधना केली आणि असं नको करायला पाहिजे होतं. प्रारब्ध आहे त्यांचं, ते त्यांचं प्रारब्ध ते भोगतील ना, तू का आग्रह करून नाराज होतो आहे? प्रारब्ध आहे त्यांचं, ते संगती त्यांनी लावावी. आणि आपण काय बदल करणार आहे त्यांच्या प्रारब्धामध्ये? आपला बदल आपल्या हातात आहे, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आपण नाही ना बदल करू शकत, असा अर्थ आहे. बघा पुढे पुढे म्हणजे ओवीत. पार्था आणि काही परी तो जाणो येईल अवधारी, जैसे अक्षोभता सागरी अखंडित, जरी सरिता ओग समस्त, परिपूर्ण होणी मिळत, तरी अधिकनो हे ईशत मर्यादान सांडी, ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषोनी जाती समजता, परिन्योन नवे पार्था समुद्र जैसा, तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी, तयाशी क्षोभ नाही बुद्धी, आणि न पवता न बाधी अधृती तयाती. या सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार आहे बरं. मग दृष्टांत आणि सिद्धांत सगळा प्रगट होतो. पार्था, पृथा पुत्र असणाऱ्या अर्जुना, मातेचं जीवन शुद्ध आहे आणि शुद्ध मातेच्या उदरी जन्माला आल्यामुळे तो सुद्धा शुद्धच आहे. शब्दाला आहे पार्थ. भगवंताचा आवडता शब्द आहे बरं पार्थ. किंवा पा शब्दाचा अर्थ होतो वेद. पवित्र असणाऱ्या वेदाचा विषय आहे परमात्मा, आणि त्या परमात्म्याला जाणण्याची तुझी योग्यता किंवा त्या परमात्म्याला विषय करणारा तूही आहेस, म्हणून हे पार्थ. पार्था आणि काही परी, परी म्हणजे प्रकार, आणखी एका प्रकाराने तो जाणो येईल अवधारी. हे आणि काही एकी परी का म्हटलंय बरं? मागे काही प्रकार सांगितलेले आहे, आतापर्यंत हे सगळे प्रकारच आले की नाही. प्रजहाती यदा कामान दुःखेष्वनुद्विग्न मनाहा, हे सगळे महात्म्याला जाणण्याचे प्रकारच आहे. आणि जशा त्या प्रकाराने महात्मा जाणला जातो तोही खरं तर अनुमान प्रमाणाचाच विषय आहे. जोपर्यंत आपण महात्मा होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने महात्मा जाणला जात नाही. पण तरीसुद्धा वसंताचे रिगवणे, झाडाचे निसाजेपणे, जाणीचे तेवी करणे सांगते ज्ञान, या रूपाने तो जाणला जातो.
जसे मागे प्रकार सांगितले तसं आणखीन एका प्रकाराने तो जाणू येईल, तो जाणता येईल. अर्जुना अवधारी चांगल्या प्रकारे लक्ष दे. कसा जाणता येईल? त्या महात्म्याची निर्विकारता सांगण्याकरता उदाहरण समुद्राचं दिलं आहे. तो कसा निर्विकार आहे बघा. जैसी अक्षोभता सागरी अखंडित. अक्षोभता म्हणजे शांतता, क्षोभ म्हणजे विकार, आणि मग सागराच्या ठिकाणी अखंडित कायमची शांतता असते. कोणती शांतता असते? तर पुढं स्पष्टीकरण सांगता. समुद्र जर आपण काठावर जाऊन पाहिला ना, मी पहिल्यांदाच पाहिला, एकदा पाहिला होता नर्मदा परिक्रमा करत असताना, आणि एकदा पाहिला मागच्या महिन्यामध्ये समुद्राच्या काठी कीर्तन करण्याचा योग आला. ते भीती वाटते बरं. काठाला बरं वाटतं वाळू असल्यामुळे, पण समुद्राच्या आत गेलं नौकेत बसून, देवा समुद्र गंभीर आहे की जे वरी तो ह्या हाच देखीचे. 15-16 जणी प्रवास करत होतो आम्ही, 15-16 मित्रमंडळी, म्हणून काही वाटलं नाही. एकमेकाचा आधार असतो. पुन्हा मनामध्ये विचारायला काही वाईट झालं तर आपलं एकट्याचं कुठं होणार आहे, असं वाटतं की नाही. भयंकर आहे समुद्र. हा झाला समुद्राचा भाव. पण त्याच्यामध्ये निर्विकारता कशी आहे? जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होणे मिळत. पावसाळ्याच्या दिवसामध्ये जगातल्या सगळ्या नद्यांचे ओघ परिपूर्ण होतात आणि परिपूर्ण होऊन समुद्रामध्ये ते मिळतात. अगोदर समुद्रामध्ये पाणी आहे. पावसाळ्यामध्ये सगळ्या नद्यांचं पाणी आलं तर मग समुद्राने वाढलं पाहिजे की नाही. तर समुद्र पृष्ठभागाने वाढत नाही, आणि आपली जी काठाची मर्यादा आहे ना तिकडे वाढत नाही. म्हणजे आडव्या अंगाने वाढत नाही आणि उभ्या अंगाने वाढत नाही. वाढण्याचे 2 प्रकार आहे, म्हणून दोन्ही शब्द आले बघा. ज्ञानोबाचे शब्द कसे? तरी अधिक नोहे, म्हणजे पृष्ठभागावर फार वाढत नाही, आणि मर्यादा न सांडी, जे काठावरची त्याची मर्यादा आहे. समुद्री रेखा नोलंडावी. ईशत म्हणजे थोडीसुद्धा. सरितेंचे सगळे ओघ जरी आले तो दोन्ही बाजूला समुद्र वाढत नाही. पृष्ठभागावर थोडासुद्धा वाढत नाही. म्हणे तिकडे नाही वाढत, इकडे वाढत असेल की नाही. ते कधी कधी आपण जत्रेमध्ये गेलो तो फुगे घेतात ना लहान मुलं, तो हवेने फुगवला आणि एका बाजूला दाबला की दुसऱ्या बाजूला पुन्हा तो आकाराने मोठा होतो. तसं समुद्राचं नाही होत. म्हणजे तो दोन्ही बाजूला वाढतच नाही, निर्विकार असतो. दुसरं उदाहरण दिलं आहे त्या बाबतीमध्ये. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषोनी जाती समजता. ग्रीष्मकाळ म्हणजे उन्हाळ्याचे दिवस, आणि उन्हाळ्यामध्ये समजता सरिता शोषोनी जाती. सगळ्या नद्या शुष्क होऊन जातात. मग समुद्र म्हणत असेल का हो आता दुष्काळ पडायला काही हरकत नाही. परी न्यून नव्हे पार्था समुद्र जैसा. पण समुद्र थोडासुद्धा न्यून होत नाही. म्हणजे नद्यांचं पाणी आलं तर वाढ होत नाही, नद्यांचं पाणी पूर्ण आटलं तरी समुद्र मात्र आटत नाही. का? तो परिपूर्ण आसमंतात पूर्यमानम, सर्व बाजूने सर्वता परिपूर्ण आहे. तसं महात्म्याचं जीवन आहे. समुद्राप्रमाणे निर्विकार आहे. प्रारब्धाने सगळे अनुकूल भोग आले तरी त्याच्या आनंदात वाढ होत नाही, आणि प्रारब्धाने सगळे विषय निघून जरी गेले तरी त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता थोडीसुद्धा कमी होत नाही. नजराना आला शिवाजी महाराजांकडून, तुकोबरायांच्या आनंदामध्ये काही वाढ झाली नाही. आणि दुष्काळी आटेली द्रव्यज्ञाला मान, स्त्री एक अन्न करिता मेली, तरी तुकोबरा त्याही काळात म्हणतात बरे झाले देवा, निघाली दिवाळी, बरे या दुष्काळी पीडा केली. हे सगळे भोग आगमापायी असतात, आणि यांच्या येण्याने जर आपल्या आनंदात वाढ होत असेल, जाण्याने आपला चेहरा नाराज होत असेल, तर अजून आपली परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी परिपूर्णतेला प्राप्त झाली असं म्हणता येत नाही. जो सोनिश्चळ अंतरी मेरू जैसा, आलियाची सेन करी न पवता चाड न धरी. जो सुनिश्चळ अंतरी मेरू जैसा. मनुष्याचं परमार्थातलं समाधान हे भोगावर नाही किंवा भोग पदार्थावर नाही, ते आपल्या आत्मस्वरूपावर समाधान अवलंबून असावं. पण त्याच्यामध्ये कधी बिघाड होत नाही. आपलं स्वरूप आपल्या सोडून कधी जातच नाही ना, त्यामुळे त्याचा संयोग किंवा वियोग होण्याची शक्यताच नाही. आपुले जे साचे ते कल्पांती नवचे, आत्मसंतोषी मन आहे. ज्याचं मन आपल्या आत्मस्वरूपामध्ये संतुष्ट झालं आहे त्याच्या जीवनामध्ये कधी दुःख येतच नाही.
हे सगळं येणारं जे दुःख आहे आगमापायी आहे आणि यामध्ये तो कायम स्थिर राहतो. न्यून नव्हे पार्था समुद्र जैसा तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी. रिद्धी म्हणजे ऐश्वर आणि सिद्धी म्हणजे सामर्थ्य. जो भक्ती करतो त्यालाही सिद्धी प्राप्त होतात आणि जो यस्य ज्ञानमयम तपहा ज्ञानाची साधना करतो त्यालाही सिद्धी प्राप्त होतात. हे प्रसिद्धीसुद्धा एक प्रकारची सिद्धीच आहे बरं. त्यामध्ये फार रमू नये, कारण हे सिद्धीमध्ये अडकला तर मग नैष्कर्म्य सिद्धी बाजूला राहू शकते. हे सगळं होऊ शकतं, प्रारब्ध आहे, साधन आहे ना, आणि त्याला प्रतिबंध करतात. तया महेंद्रादिपदे करिताती वाटवदे रिद्धी सिद्धीचे द्वंद्वे पडोनी ठाती. त्याच्या मार्गावर येऊन पडून राहतात ही सगळी रिद्धी सिद्धी. त्याचा स्वीकार त्याने नाही करायचा. केला तर मग तो एखादा मनुष्य वाराणसीला निघाला. नाथ महाराजांनी उदाहरण दिलं आहे. वाराणसीला निघाला आणि मध्यंतरी एक चांगलं गाव लागलं, त्या गावातच रमला, त्याची वाराणसीची यात्रा होईल का? नाही होणार. तसा इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्तीच्या वाटा लागला, आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया. जो आत्मसिद्धीच्या नगराला निघाला आहे तो जर रिद्धी सिद्धीच्या नगरामध्ये अडकला तर पुढपर्यंत जातच नाही. म्हणून मनुष्याने सदैव स्वतःच्या बाबतीमध्ये अदंभित्व झाकून राहावं, प्रगट होऊ नये. तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी तयाशी क्षोभ नाही बुद्धी. क्षोभ म्हणजे काय? हर्ष. इथे क्षोभ शब्दाचा अर्थ होतो विकार. हर्षसुद्धा विकारच आहे. तर त्याच्या मनामध्ये फार आनंद नाही होत. रिद्धी मिळाली, सिद्धी मिळाली, आनंद नाही होत. आणि नाही मिळाली तर न पवता न बाधी अधृती तया दे. अधृती म्हणजे अस्थिरता, अधीरपणा. आपल्याला रिद्धी नाही मिळाली, आपण एवढी मोठी साधना केली पण अजून आपण लोकांना माहितीच झालो नाही, हे सिद्धी नाही मिळाली व आपल्याला प्रसिद्धी नाही मिळाली, तरीसुद्धा तो काही नाराज होत नाही. आपल्याला असं वाटतं मी एवढा मोठा परमार्थ करतोय तर लोकांनी माझी दखल घ्यायला पाहिजे. मी ज्या ज्या प्रांतात जाईल त्या त्या प्रांतात एक तरी व्यक्ती मला ओळखतोय असं मला वाटलं पाहिजे. असं वाटतं की नाही? न पवता न बाधी अधृती तयात. वाटतंय परमार्थाचं हेच फळ आहे की काय, असं वाटतंय बघा. रिद्धी सिद्धी प्राप्त झाली तरी हर्ष नाही, नाही प्राप्त झाली तरी अधीरपणा नाही. त्याच्या पाठीमागे तो धावत नाही. तो मानासाठी फार धडपड नाही करत. बऱ्याचदा असं वाटतं की नाही कोणीतरी आपलं उल्लेख केला पाहिजे, धडपड, आणि मग ते मनुष्याला समाधान नाही मिळत. मन फार चंचल असतं. मनुष्याला कोणतीच अपेक्षा नसेल तर तो समाधानी राहतो. आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम. ज्ञानोबाऱ्या पुन्हा उदाहरण देतात. भगवंताने एकच दिलं आहे, कोणतं? समुद्राचं. ज्ञानोबाऱ्या सूर्याचंही देतात. आणखीनही पुढे दोन तीन दिलेलेच आहे. सांगे सूर्याच्या घरी प्रकाश काय वातीवेरी, का न लावीचे तरी अंधकारी कोंडेल तो. देखे रिद्धी सिद्धी तया परी, आली गेली से न करी, तोची गुंताला. किंवा दुसरा पाठ आहे, तोची विगुंताला असे अंतरी महासुखी. त्याच्या सुखाकरता ज्ञानोबाने शब्द काय दिला आहे? अंतरातच हे सुख आहे. अंतरात आहे ते आपल्या आतमध्ये. फक्त वृत्ती अंतर्मुख करावी लागते, स्थिर करावी लागते. आतमध्ये महान सुखाचा असणारा निधी आहे सर्वांच्या जवळ. बाकीचे माणसं बाहेर शोधतात आणि तो आतमधून. ते ज्ञानोबांची ओवी बघा. आता आत्मप्रभा नित्य नवी, तेचे करोने ठाण देवी, जो इंद्रियांते चोरुनी जेवी, तयाशीची फावी. चकार वापरलाय. जो इंद्रियांना कळू न देता अंतर्मुख होऊन सेवन करतो त्यालाच हे प्राप्त होईल. उदाहरण दिलं आहे. सांग बरं अर्जुना, सूर्याच्या घरी नाही म्हणे, सूर्याच्या घरी लाईटिंग लावायची. सूर्याचं काय म्हणे, नवीन उत्सव आहे. सूर्याच्या घरी प्रकाश करायचा. प्रकाश काय? वातीवेरी, म्हणजे तिथं वात लावायची, दिवा लावायचा, असा प्रकाश करायचा काय? अरे जो स्वतः प्रकाशमान आहे त्याच्या घरी काय प्रकाश लावायचा? नाही म्हणे, तसं नाही. दिवा जर नाही लावला, असे दिवे लावू नये. असा दिवा जर नाही लावला तर न लावीजे तरी अंधकारी कोंडेल तो. दिवा लावलाच नाही तर नाही म्हणे सूर्य अंधकारामध्ये कोंडला जाईल. दिवा लावला तर प्रकाश होईल, नाही लावला तर अंधकारात कोंडला जाईल. तर तो सूर्यच नाही. आणि सूर्य असेल तर दिवा लावण्याची गरज नाही.
तैसा देखे त्याप्रमाणे रिद्धी सिद्धी तया परी, रिद्धी म्हणजे ऐश्वर आणि सिद्धी म्हणजे सामर्थ्य, त्याप्रमाणे आली आणि पुन्हा निघूनही गेली. रिद्धी सिद्धी आली काय, निघून गेली काय. से न करी, से म्हणजे आठवण, तो आठवणसुद्धा करत नाही, म्हणजे त्याला रिद्धी सिद्धीची आठवण नाही. विषय कशाला म्हणतात ही आठवण नाही, मी आणि माझं याची त्याला आठवण नाही. इथे रिद्धी सिद्धीची आठवण न करी. पुन्हा कोणती आठवण सांगितली, विषय पासी आली असे न रिगे, हे काय म्हणून आणि मी माझी ऐसी आठवण विसरलेच आहे याचे अंतःकरण. त्या महात्म्याला म्हणजे मग त्याला आत्मस्वरूपाची जरी आठवण असेल, विस्मरण कधी झालं आहे. आपली आठवण करावी असंही नाही, कायमचाच नित्य प्राप्त आहे. म्हणून रिद्धी सिद्धी आली गेली से न करे तोची. आणि असाच महात्मा अंतरी महासुखी गुंतला असे, तोच आपल्या आत्मस्वरूपामध्ये जे अंतरामध्ये ज्याला देशाचा कालाचा वस्तूचा परिच्छेद नाही, देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, मर्यादामध्ये सीमा करता येत नाही, आणि त्या सुखाची सुखसंपदा मद्भक्त सदा भोगिती, तो आपल्या आत्मसुखामध्ये गुंतला आहे किंवा विगुंतला, विशेष रूपाने गुंतलेला आहे. गुंतला आहे म्हणजे काय, त्या स्वरूपाशी तो एकरूप झाला आहे. परी ते वेगळेपणे भोगीजे, जैसे पक्षी फळ चुंबिजे तैसे नव्हे, ते तर विसरीजे भोगितेपणही. त्या ठिकाणी मी आत्मस्वरूपाचा भोग घेतो आहे, असा भोगता, भोग्य आणि भोग या सगळ्या त्रिपुटीचा बाद झालेला आहे किंवा त्रिपुटी सिद्ध होत नाही. अशा स्वरूपाशी तो एकरूप झाला, गुंतला असे अंतरी महासुखी. आणि मग ज्याला महान सुखाची आतमध्ये प्राप्ती होते ना, अंतरी ज्याला आतमध्ये चांगल्या प्रकारचं सुख मिळतं, तो त्या सुखाच्या क्षणिक सुखासाठी क्षणभंगूर, नाशिवंत, परतंत्र, अनित्य, दोषाने युक्त अशा सुखासाठी बाहेर येत नाही. ज्ञानोबा म्हणतात, जया आपण पे सांडूनी कही, इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, तो विषय नसेवी काही विचित्र येतं. ज्या नाथ महाराजांनी उदाहरण दिलं आहे, ज्याच्या घरामध्ये मागे असणाऱ्या विहिरीमध्ये जर रत्न सापडत असेल, तर तो रत्नाच्या शोधामध्ये गावातल्या नदीवर शिंपले शोधण्याकरता जात नाही. ज्याला आपल्या घरामध्ये चांगल्या प्रकारचं पक्वान्न खायला मिळतं, जसं तो खानावळीमध्ये जात नाही, तसं ज्याला अंतरामध्ये सुख मिळतं, तो बाहेरच्या सुखामध्ये शोध नाही घेत. हा, ज्याला आत नाही मिळालं ते मात्र बाहेर शोधतात. जया आपण पे नाही तिथे सुखाचे सदा खरांटे, तयाशीचे विषय हे गोमटे आवडती. आणि ज्याला आतमध्ये सुख मिळालं तो बाहेर शोध नाही घेत. उदाहरण पुढे देतात, जो आपुलिनी नागरपणे इंद्रभुवना ते पाबळे म्हणे, तो केवी रंजे पालवणी भिल्लांचेनी, जो अमृता ते ठेवी, तो जैसा कांची न शेवे तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी पार्था नवल हे पाही. या श्लोकावर उपक्रम उपसंहाराची एक वाक्यात आहे, पार्था, आणि इथंही शेवटी पुन्हा पार्थाच. पार्था नवल हे पाही, जे तर स्वर्ग सुखा लेखनी नाही, ते तर रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती. अरे अर्जुना, ज्या पुरुषाचं घराचं सौंदर्य फार चांगलं आहे, इतकं चांगलं आहे त्याला नागरपणे म्हणतात. आपल्या घराचं सौंदर्य इतकं चांगलं आहे की ते सौंदर्य पाहिल्यानंतर इंद्रभुवनाला तो असं तुच्छ किंवा हलकं समजतो आहे. म्हणजे जो आपल्या घराच्या सौंदर्याच्या समोर इंद्राच्या भुवनाला तुच्छ हलकं समजतो, तो व्यक्ती भिल्लांचेनी पालवणी, भिल्लांच्या पर्णकुटीमध्ये किंवा पाल्यापासून तयार केलेल्या झोपडीमध्ये रंजे, तो रममान होईल का? होणार नाही. पहिलं उदाहरण. दुसरं, जो अमृता ते ठेवी, एका पुरुषाला असं पेय पदार्थ प्राशन करायला मिळालं की त्याच्यासमोर जो अमृताला सुद्धा नाव ठेवतो आहे, ठेवी आवाक प्रचार आहे, दोष ठेवतोय, अमृतातली खोडी काढतो आहे. जो अमृताला नाव ठेवतो, इतकं त्याला चांगल्या प्रकारचं पेय पदार्थ मिळालं, तो जैसा कांजी न शेवी, ज्याप्रमाणे तो कांजी कशाला म्हणतात? ताकाला किंवा भातावर जे पाणी येतं ना वरती, त्याला पेज म्हणतात. मग तो पुरुष ज्याप्रमाणे त्या भातावर येणाऱ्या पेजेला, कांजीला सेवन करत नाही, तैसा स्वसुखानुभवी
जे आपलं स्वरूपभूत सुख आहे, ज्या सुखाला कोणती मर्यादा नाही, देश काल वस्तूचा परिच्छेद लागला नाही, अशा अमर्याद निस्सीम निरतिशय अशा सुखाचा जो अनुभव घेतो आहे, आणि अनुभव घेणारा वेगळ्यापणाने अनुभव घेतो असं नाही, तन्मय होऊन तत्स्वरूपाला प्राप्त होऊन त्याच्याशी एकरूप होऊन अनुभव घेतो आहे, अशा व्यापक सुखाला प्राप्त झाला तर तो हलक्या असणाऱ्या सुखाच्यामध्ये भोगामध्ये रममान होत नाही. तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी. तो रिद्धी म्हणजे ऐश्वर आणि सिद्धी उपलक्षण आणि सामर्थ्य याच्यामध्ये रममान होत नाही. अर्जुनाही त्याचा ऐश्वर्य आहे. पार्था नवल हे पाही जे तर स्वर्ग सुखा लेखनी नाही. लेखनी म्हणजे गणना किंवा मोजणी. अर्जुना एवढा मोठा याला अत्यानंद मिळाला आहे. यो वै भूमात सुखम नाल्पी सुखम असते. त्या महापुरुषाला किती आनंद मिळतो हे विचारसागरामध्ये ना विकल्प आले आहे. त्या मानुष आनंदापासून प्रारंभ केला आणि त्या ब्रह्मदेवाच्या आनंदापर्यंत सगळे प्रकार सांगितले. जवळपास 11 प्रकारचे आनंद सांगितले. आणि त्यापेक्षाही शतपटीने अधिक आनंद ज्याला वासना नाही, जो एकांतात राहतो आहे, त्या महात्म्याला जो आनंद मिळतो तो ब्रह्मदेवालाही मिळत नाही. अर्जुना नवल हे पाही हे त्याचं ऐश्वर्य आहे की स्वर्ग सुखाला ज्या ठिकाणी मोजणी नाही, गणना नाही, स्वर्ग सुखाला तो किंमतच देत नाही, असा असणारा महात्मा रिद्धी सिद्धी प्राकृता काय होती, त्याच्यासमोर रिद्धी आणि सिद्धी या प्राकृत असणाऱ्या सिद्धीला काय किंमत आहे? काहीच किंमत नाही. म्हणून पारमार्थिक व्यक्तीने परमार्थ करत असताना भौतिक ऐश्वर्यामध्ये आपला परमार्थ खर्च करू नये किंवा आपल्याला रिद्धी आणि सिद्धी मिळाव्या यामध्ये आपला परमार्थ खर्च करू नये. परमार्थामध्ये सगळ्यात मोठं फळ मिळतं, पण क्षुल्लक फलासाठी जर आपण हे खर्च केलं तर अर्थ काय होईल? मग त्याचा अर्थ असा होईल की त्याला कल्पतरू मिळाला होता, पण त्याने ते फांद्या कापल्या आणि घराच्या समोर कुंपण तयार केलं. किंबहुनाईसे भजन हे संसाराचे साधन, एर फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिशे. म्हणून तो सामान्य सुखामध्ये रममान होत नाही. पण तो रममान कसा होतो? किम ब्रजेत, याचं एक अंतिम उत्तर राहिलं आहे. त्या उत्तराचा विचार आपण उद्या करू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.